सलोनी पिंकी अय तुम्ही स्कूल मा गयातात ना वापस काय लायत जाओ जाओ पराव स्कूल मा पराव स्कूल माला का परा परा करावो सेव का हो माय सकाळी 26 जनवरी से ना तो 26 जनवरी से तो जो आम्ही शाळेला सजाय रहे से जन झाडझूड कर रहे से जन सब तयारी करनो पड़े से का नहीं हो तो सकाळी से ना 26 जनवरी तो आज का छुट्टी देईन का तुमला आज स्कूल को ड्रेस भी नहीं टाकेस का वो माय तुला भी नहीं समझा तू स्कूल में आ गई का नहीं कभी सकाळी 26 जनवरी से तो आज सप्पा ये स्कूल का ड्रेस धोवन लड़ा कैसे जन्ना मम्मी धोवत रहे हो जैसी गई तुला समझसे सकाळी 26 जनवरी से तो साजरा एक्सप्रेस का कपड़ा टाककर जानो पड़े से मोला मालूम ना है का आम्ही स्कूल में जात होता तो मस्त सेवंती को वेणी वालो आवत होतो तो मस्त वेणी लगावत होता ना नवा जूता नवा मोचा मस्त आम्ही भी गया स्कूल में काही अनपढ़च ना हो मी आ बस तक होत होतीस ना का स्कूल का कपड़ा काय नाही टाकत मोन सांगे हो हो रवंदर अक्कल नको बाटू तुम्ही काय लाय दुई जणी येव सांगो पहिले का हो माय आमरे स्कूल में अब झाडझूड चालू से तो खराटा आना नाही से खराटा पाहिजे मला दुई अब कान खरुटा आली जासेस तो बांधे भी ना आती वय दुई तीन बांधकर ठेईसेन तोर अजी न तो वयस ती बाबा कान ली जासेस तो कजानी दूसरा टुरू बटू कोणीच ना आती स्कूल में खरुटा आणने वाला सेती ना माय 8-10 जण गया सेती आप आपलं घर जास्त टुरूपटू सेती ना एकच टुरूपटू एकच खरुटा लक कसकच झाडे ऐ मन सब जण आपलं आपलं घर खरुटा आणन गया सेती होता आनंद ना तो उनला तू कायला लिजासीस तर खरुटा का ओ माय कशी करसेस आमरो पटले मॅडमला मालूम से ना आपल्या घर तोर पिटीन मून ना खरुटा सेती मून तर मला काहीस का जाय सालोनी आपलं घर लगा तू खराटा आणजो माये पटले मॅडम ने सांगिस का तर नाही देऊन तर अधिक आहे का देईसच नाही जाय ली जाय ना तर पर देख साजरोला का आणजो काजी माय आम्ही वो तो सारो झाडझूड करबीन रस्ता साफ करन को से तो वो खरुटा रहे का कयो जी जाय नहीं का कयो तो वो काही घर आवन को से का ओके माय माय पर पटले मॅडम ने सांगिसेस तर दु एक खराटा का हाडके देसू ली जायले नहीं तो अधिक मैडम कहे मोलाच तो उठना दो माय लवकर देना तो बापा 26 जनवरी आई 15 अगस्त आयो म्हणजे तुमरो आंगमाज देवी सिर जासे काय तो सिरी आय सारखाच करसे बाबा ये दुई राष्ट्रीय सणच असा सेती ना माय सबको आंगमा भूत चढ़ जासे हो अने माय तुम्ही सकाळी आमरे स्कूल मा आવો मीना भी भाषण मा भाग लईसे अने सलोनी ने भी लईसे हो हो आऊन ना हो अने मीना गाना मा भी भाग लईसे माय सांगू भला मी बरोबर गाऊ सुकात सांगो भला आ बरं वंदर ना तू घर करी रेस ना प्रॅक्टिस आखिर तुमरे सामने एक गन कहू सु आ बरं वंदे ना पिंकी आऊन ना सकाळी तुमरो स्कूल मा तुमरो गाना भी ऐकून भाषण भी ऐकून सबच चलो अब खरुटा दिसू जाओ पटनेरी पर आओ ए देश है वीर जवानों का लबेल का मस्तानों का इस देश का यारो इस देश का यारो क्या कहना यह देश है दुनिया का गहना बाप रे बाप पूरी 26 जनवरी आंगमा सिरीज है ना पिंकू पांडू इकडे या बरं सांगो सर का भाई पापा ये टुरीपट्टी ना मॅडम कहाँ गई आमरे वर्गमा से थी ना सकाळी कवायत से ना तो वो की प्रैक्टिस कर रही थी आणि तुम्ही का ड्रेस हो सर आम्ही आणलं का झाडबीन का हो कसाठीच मी सबला बुलावत होतो का सकाळी 26 जनवरी से तो पूरा आपलो यो स्कूल को आवार झाड़ों को से आपलो लाना तोरण गिरण लगाऊं किसी थी सर सपा टुरूपटू इथं उदा गया तुम्ही ना झाडो काय तो होय पराया बुलाव सबला बुलाव बोला कान पर आया सब जन आपलं आपलं घर का खरुटा आने थी सर ना झेंडा भी सराउं को से ना हो तो असं करो गाँव को दुकान पर जाओ आणि 1 किलो को चूनो को पैकेट आणो सर असो फुकट मा देन कोणी ना अबे तर देऊ का एक खान खाल्या फुकट मा आण का सुका दर मोजवलं का 20 रुपया आणि 1 किलो आण सर सप्पा टुरपटू इथं उता गया तुम्ही ना झाडू आणून सांगत ना
तर मग वय आपलं आपलं घर गया ना जेवण करके आए ती मग आबा आऊन का नाही लवकर. सब आवाज येते तर वरी तुम्ही चुनो आणो जाओ आणि मी ये टुरीपट्टीला बुलावसू बाई का तर प्रॅक्टिस. चलो चलो पटनारी करो सकाळी मग सबला 7 बजे आवून को सही स्कूल मा. हो ना साजरा प्रेस कर्या कपड़ा जूता मोचा सब जन पहन के आओ. हो सर ठीक से देव ना तो पैसा देव आम्ही जासे जन. राजा भोज की सांगू कहानी ऐको सकल समाज चरण मासी सजुकाऊसु अग्निकुंड मा पैदा भया वंश राजा परिमार गाथा मी उनकी गाऊसु गाथा मी उनकी गाऊसु गाथा मी उनकी गाऊसु निक्षत्रिया पुरता विभाई फिकर ऋषि मुनीला पड़ी सब जन विचार करसेत कसी संकट की घड़ी आबू धाबी को अग्निकुंड माँ तप को करे बखान चरण माँ शीस झुकाऊसु अग्निकुंड माँ पैदा भया वंश राजा परिमार गाथा मी उनकी गाऊसु धारा नगर को राजा भोजे का मी वंशज मोट राज्य को भार हो तो चक्रवर्ती को ताज अजी हो तो राजा सिंधुल देव सावित्री माई गाथा मी उनकी गाऊसु 980 माँ जन्म भयो धारा नगर की भूमि 16 साल उम्र माँ बने राजा नोती कमी अटक पासून कटकवरी मालवा को राज कसे खुशी लका राज चलाऊसु अग्निकुंड माँ पैदा भया वंश राजा परिमार गाथा मी उनकी गाऊसु शूरवीर वेद शास्त्रों को ज्ञाता ना ग्रंथ को रचयिता न्याय प्रिय गरीब को दाता पोवर जाति को विधाता चमकत जे का भाला बिछवाऊ क्षत्रिय महान चरण माँ शीस झुकाऊसु चरण माँ शीस झुकाऊसु क्षत्रिय पोवर की 36 कोर वहीन गंगा को तट पर सिवनी बाला घाट गोंदिया ना भंडारा जिला 4 मंग फैला देश भरना बन गया विद्वान गुण मी उनका गाऊसु गुण मी उनका गाऊसु उच्च शिक्षित होशानी ढेर शहर मा गया टूरा टूरी सिखाया पर माय बोली बिसर गया नवनीत हमेशा माय बोली को कर प्रचार प्रसार चरण माँ शीस झुकाऊसु चरण माँ शीस झुकाऊसु. अब तुम्ही जो आला का तर्ज पर गाना ऐक्यात वो आमरा पोवारी का वरिष्ठ साहित्यिक श्री डी.पी. रहांगडाले जी गोंदिया इनकी आहे. वय बहुत सुंदर सुंदर कविता लिखत होती. उनला शब्द मन से बडी बडी का भयो पिंकी कायला बडी बडी करस का बडी सकाळी 26 जानेवारी से ना 26 जानेवारी से होता का करू ता तुम्हारा घरा सकार को कार्यक्रम की पत्रिका आई से का हमरे स्कूल मा की हो आई से ना ग्राम पंचायत की पत्रिका आई से तुमरो स्कूल की पत्रिका आई से हां ता मंग बडी तुम्ही हमरे स्कूल मा आवा ना सकाळी टाइम भेटे तर आऊन बाई सकाळी सकाळीच होसे कार्यक्रम तर आम्हाला भेटायचे का नाही तर नाही गा बेटी आहो ना मी गाणं गावनेवारी सेव तर तुम्ही आहो ना आऊन ना हो आऊन काम तर होतच रवस येती हा तर होस तर काय मग बेटी अधिक सांग काय की तयारी भाई तुमरा स्कूल मा हमरे स्कूल मा ना आज आम्ही ना सबना आपला आपला घर का खराटाली जाया आणि मग ना पूरो स्कूल झाड्या स्कूल को बाहेर को झाड्या आणि रस्ता भी झाड्या ना गा आणि मग टुरुपटेन तोरण लगाईन. अरे वा मस्त. आणि सकाळीच मॅडम ना लवकर बोलायचे सामला स्कूल मा रांगोळी टाकण्यासाठी तर मग जान कोसे आज आम्ही ना सेन को साडा भी टाक्या आमरे स्कूल को गेट को बाहेर.
अरे वा मस्त एक नंबर. हो पण बडी तुम्ही आहो आहे? हो हो आऊन. पर तू आईस कसा तिथं? का गा बडी सकाळी 26 जानेवारी से काय तरी. हो तर से तर का भय होता? काही नाही बडी आमरे मॅडम ना फुलं सांगिसेस गोंदा का फुलं आणो कयेस मग आम्ही ना गोंदा को फुलांची रांगोळी बनववीन. तुमरे यानी दुई रंग का सिटी ना का मला देऊ ना फूल. बापा फुलं आणायला एकटी जाईस अन तोरी सखी गांग इथं सलोनी. वाय रे सेना गा बडी आवसे ना तुम्ही मला एक झिल्ली देव अन फूल भी देव. तोडू का नाही तर सांग देव हो. तोडना तर हो मी का फुलईला खाऊन का लगाय देईसे तर जग गया शेती शेती गी लगी ढगभर फुलं शेती तोडले नाही तर अधिक तुमरी मॅडम कहे का फुलच नाही देईन. नाही गा बडी आमरी मॅडम मस्त से. हो चल मीच देसू नाही तर बुरबार करजो. हाव बडी दे देव तुम्ही आपलं हातला का तोडकर. बंडू की आई भैया का पानी गरम देना लवकर जानको से स्कूल में. का बापा सबलाच घाई पड़ गई से ना. ऐ वा सलोनी कसे मी अंग धोसू वो को पप्पा कसे मी अंग धोसू सबला घाईच पड़ गई से आज. तुमला भी घाई पड़ गई से कहां जासे तो कजाने. अब तो 26 जनवरी से ना तो स्कूल में जानको से ना मोन गयो पटनेरी आंग धुवून अन जाऊन गयो मोरो पांढरो कुर्ता काढकर ठेस का. देखो तुम्ही असा सेव काल काय नाही सांगितलं पांढरो कुर्ता टाककर जान का सेव म्हणून सांगन कोण होतो मला. अलमारी मा रे बाबा अब प्रेस मारी से का कासे तर गजाने. अब 15 ऑगस्टला टाकेतात स्कूल मा गया तपासून ठेव का ठेव असे ढूंढ पडे. तुम्ही भी बेरापर की मांडोदरी कर असेव बेरापर सांग असेव बाबा. तुला समजे नाही का ऐ मी स्कूल में 15 ऑगस्टला 26 जनवरीला जासू मोन तर काढकर ठेवून कोण होतो. बापा बापा जसं काही मोलच जाणको होतो स्कूल मा असं सांग रे असेव. काल रात्र सांगत काय नाही तर ऐ नाही तर कालच सकाळी सांगन को होतो का मोरो कुर्ता कान से जरा सो काट देजो भला. तभी न काढे नहीं रहता अब सब ढूंढनो पड़े. तुमरी सबकी एकच घाई आ जासे. वा सलोनी कसे मी जासू ओको पप्पाजी कसे मी जासू तर वा सलोनी अंग धोऊन गई से मग वो बंडू जाए मग काही तुमरी लगार लगे आबच नाही तर बाहेर धोत राहतो धोईलो. येतो थंडी मा बाहेर धुवू का तवा. धोवन आता कावसे तर नाही लग ठंडी गरम गरम साजरो पानी देसू भई गी रे गरम पर वा सलोनी गई से मग ओको बाद में बंडू जाए मग तुमला टाइम हो स्कूल में जानला मी भी जाऊन कसू तर आमरो बाई लोगनला हिटनला नाही भेटा घरलं का सपा तुमरोच होई जासे. असी करना नहीं तो मोरो टोन धोईकर भई गई से नाश्ता बनाई रेस ना नाश्ता दे दे मग इनको आंगपाय धोईकर होए तो आंगपाय धोऊन पटनारी आणि आपला कपडा पेरून ना जाऊन कपडा देखनो पडे देखना पहिले कपडा देख. का रे बापा मोर तो असं दिमाग काम नाही कर. अब कपडा देखू का तुमला अंग धोवनला पाणी देऊ का नाश्ता देऊ मोर तो काही मगज काम नाही कर. सांगो नाही ना मागो नाही पहिले तुम्ही रव घडी बरी आणि पहिले तुमला नाश्ता देसू कपडा ढूंढूसू मग. का बापा तोरो भी दिमाग चकबक छोई रही से नाश्ता दे कसू तोंड भई से तो बोरी नाश्ता कर ले सू मग उनको हो जाए तवरी मग आंग धोऊन तो बोरी तू मोरो कुर्ता ढूंढ के देजो तोरो अलमारी मच रे मनमानी साडी रवसेत ना आमरा कपडा तो दिसतच नाही. अवसे ना से कांत अबस्त दिसे तो वन दिवस साडी सोडी घडी करे अलमारी साजरो लका लगाया होता से आयो अब मोरो ख्याल मा काढ देसू बसू तुम्ही नाश्ता आणूसू. या बिटुरी आपल्या मम्मीला नाही बोलाव ना माय 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 करसे आंग धोई कर आई रे तर कपडा पेराय देसू ना चुट्टी बनाय देसू रिबिन बांधणं कसे ती ना मोला भी जानला भेटसे का नाही तर देखून काय झंडा वंदन तर. अहो जाजो ना जाय वा पहिले चिल्लरी से उत जाय बोला देख पहिले. गणराज्य दिनाच्या पर्वावर आपल्या शाळेत गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर मी गीत गायनासाठी पिंकीला समोर बोलवते. ए ग पिंकी समोर ये. माझे नाव पिंकी आहे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते आणि मी आज तुमच्या समोर देशभक्तीपर गीत सादर करणार आहे. ए देश है वीर जवानों का लबेलों का मस्तानों का इस देश का यारो इस
हा पटले मॅडम, सांगा ना पुढचा मुलगा मुलगी कोण आहे? हो सर, हा पुढचा विद्यार्थी आहे पिंकू. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. टुरी सारखा आवाज असे नाही का? चुपचाप राहू सर, ठेसे ती साजरो, चुपचाप राहू. यह धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. वा वा, पिंकूने छान गाणं म्हटलंय, वाजवा त्याच्यासाठी टाळ्या. यानंतर आपल्या समोर पुढील गीत सादर करीत आहे सान्वी, वर्ग चौथा. मॅडम मला सर्दी झाली आहे, मी नाही गात. अगं तर गळा खराब आहे तर आपली स्पीचच दे. ठीक आहे मॅडम. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर, शिक्षक आणि माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आपण सर्वजण भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने साजरा करत आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून खऱ्या अर्थाने लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून नवी ओळख निर्माण केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासमोर अनेक आव्हाने होती, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या संविधानाने देशाला मजबूत पाया दिला. समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही मूल्ये आपल्या संविधानाची खरी शक्ती आहेत. आजच्या दिवशी आपण संविधानाचा सन्मान करण्याचा आणि त्यातील आदर्श आचरणात आणण्याचा संकल्प केला पाहिजे. हाच प्रजासत्ताक दिनाचा खरा अर्थ आहे. एवढे बोलून मी आपल्या शब्दांना इथेच विराम देते. जय हिंद. यानंतर कार्यक्रमाची सांगता आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांच्या अमूल्य मार्गदर्शनाने होईल. मुख्याध्यापक साहेबांना विनंती करते की त्यांनी आमचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करावे. स्वातंत्र्य वीरांना करूया शतशत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत देश बनला महान. मुलांनो, तुम्हाला माहितच आहे, इंग्रजाच्या तावडीतून आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर नेते आणि स्वातंत्र्यवीरांना बलिदान द्यावे लागले होते. त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारत देशात संविधान अंमलात आले. तेव्हापासून आपल्या देशाला पूर्ण स्वतंत्र गणराज्य घोषित करण्यात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. भारताचे संविधान हे संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर 1929, 31 डिसेंबर लक्षात ठेवा, 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची म्हणजे स्वातंत्र्याची घोषणा केली होती. आणि त्याचीच आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला होता. 26 जानेवारी या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. शेवटी जाता जाता एकच म्हणेन, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, मतभेद नसू दे. धन्यवाद. धन्यवाद मुख्याध्यापक सर. याबरोबरच मुख्याध्यापक सरांच्या परवानगीने आजचा हा गणराज्य दिनाचा सोहळा इथेच संपला असे जाहीर करते. आणि यानंतर प्रसाद वाटपाचे कार्यक्रम होईल. तर कोणी विद्यार्थी
प्रसाद न घेता घरी जाऊ नये. हा मस्त अगं प्रसाद भेटे किती डावकी मी बाट देखत होती प्रसाद की प्रसादच नाही देत होता मोर मायसाठी दिली जाऊन अंजो का वा एला तर बस खानकोर दिसोसे. अबे वा निस्ती प्रसादसाठी आवसे काही पर काहीच करू यार पिंकीनं गाणं मस्त गाईस. एक नंबरच कार्यक्रम आहे वाचको मग आणि वा गाणं परा पीटी करायला मजा येईल नाही का गा?